हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या दुसऱ्या मराठी ब्लॉग मध्ये. डॅन डॅन. तर आज आम्ही सगळे किचन मध्ये आहे कारण इथं पायल कान्हासाठी जेवण बनवत होती आणि कान्हा आहे ना आता आहे ना शिकलाय एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये यायला. तर मग आता तो हॉलमध्ये खेळता खेळता इकडे निघून आला. मग मी त्याला उचलून घेतलं आणि म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करूया. तर बघू आपण कान्हासाठी काय बनतंय. काय झालं आई? हा ते पडद्यावर म्हणलं माशा बसल्या. कोणत्या? सकाळी तू गेलता ना त्या तू घालता तो पुसला होता. आता सध्या माशांचा सीझन आहे. एक गोडी माझ्या दादूला गोडी बाई. सध्या ना माशांचा सीझन आहे कारण आमरसचा सीझन आला का माशा व्हायला सुरुवात होते. हे बघा एवढे राहिले एवढे तसेच ठेवले. आमच्या मम्मीला काही फेकून द्यावाने वाटत. तिला असं वाटतं डस्टबिन मी मध्ये ठेवले कधी कचऱ्यात टाकण्यापेक्षा आपल्या पोटात गेलेलं बरं. खायला खाऊन घ्यायचं तर खालीच खायचं पताडन. आपल्या पोटात जाऊन एखादा आजार बिजार झाला जाडं झालं ते चांगलं पण कचऱ्यात काही गेलं नाही पाहिजे. म्हणजे मम्मीला वाटतं आपलं पोट म्हणजे कचरा पेटी म्हणून वापरा ना. जे उरलेलं सुरलेलं आहे ते आपल्या पोटात टाका ना. ते बाहेर कशाला फेकायचं असं माझ्या मम्मीला वाटतं. येडीची मम्मी. तुम्हाला खायला दिले होते आणून एक पेढे कम खाल्ले रे एक. कधी कधीच श्रुतीने वर आणले नव्हते. नाही आमच्याकडे तिला म्हणलं वर घेऊन जाईल एवढ्याला वाटून दे. नाही आमच्याकडे नाही आली. काय तुझं ऐकत नाही श्रुती. आम्हाला तर दिले पण नाही. तुमच्याच वाटेचे आहेत बघायची घ्या खाऊन तेवढी. खायचं का बाहेर? शुगर बंद केली आम्ही. हा नाही एक यार मी खाते शुगर बंद केली ना. ना. मी एक खाते ना. तर पायल कानासाठी इथं बनवते हे नागली सत्व. काना तुला नागली आवडते का रे दादू? दादू तुला ना नागली आवडते तुला? त्याला किचन मध्ये आल्यावर फक्त बघायचं असतं इकडं काय आहे तिकडं काय आहे. हे काय आहे आणि ते काय आहे. अगं लाजली माझी बबी लाजली. ए पागे 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 हे, चल पागे चल काना चल. अरे लात पण मारली. चल आजीकडे बसतो तो एक शॉट घेते आजीकडे हॉलमध्ये. पायल काय बोलणार आज तू माझ्या मराठी ब्लॉग मध्ये? लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पायल स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलला. पायल तुझं पण तर मराठी चॅनल आहे ना त्याच्यावरती पण तर मराठी टाकू शकतो ना. पण मला वाटते डायव्हर्सिफिकेशन साठी ठीक आहे आपला माझं कॉन्टेंट हिंदीमध्ये चालू ठेवू. हा तुझ्या चॅनलवरती आपण मराठीत ब्लॉग सुरू करूया पण डेली. तुम्हाला माहिती आहे ना माझ्याकडून नाही होणार एवढं डेलीचे ब्लॉग्स. मी काढत जाईल ना तुझ्या ब्लॉगवर चॅनलवरती. चालेल. ह्या चॅनलवरती हिंदी चॅनलवरती आपण डेली ब्लॉग नाही टाकायचे. ह्या हिंदी चॅनलवरती महिन्यातून एखादा ब्लॉग महिन्यातून एखादा ब्लॉग स्टार्ट तसं करू आणि आणि त्या चॅनलवरती आपण कंटिन्यू मराठी ब्लॉगिंग सुरू करू. चालेल डन. पण तुम्हाला काढावं लागेल जायचं. हां एडिट वगैरे मी मॅनेज करेन. पण हा आलं 2 मिनिटं. काय वाटतं मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं की हा जो आपला हिंदी चॅनल आहे याच्यावरती हिंदी कॉन्टेंटच ठेवूया आपण आणि त्याला आपण डेली ब्लॉगवरून दुसरं कॉन्टेंट आणूया थोडंसं. ठीक आहे. आणि डेली ब्लॉग्स आपण मराठी पायलच्या चॅनलवरती टाकूया. व्हॉट डू यू थिंक? आम्हाला हा मस्त श्रीकृष्णाचा फोटो गिफ्ट भेटलेला आहे. तर याला मी आता लटकवतो आमच्या रूममध्ये श्रीकृष्ण भगवंताचा फोटोला. चला त्यासाठी मी डबल सायडेड टेप आणलेला आहे. माझा विचार चालला इथं लटकू मी. इथं लागेल का? अरे यार मग आदियोगीचा फोटो वाटतं इथं नाही चांगला दिसणार. खालीच नेऊन लावतो श्रीकृष्ण भगवंताचा फोटो. पण काय मस्त पेंटिंग बनवली आहे. हँड पेंटेड आहे आणि त्याच्यावरती मस्त असं डिझाईन वगैरे काढलेलं आहे. ए माझी पिंकी. पिंकी काय करते? याला पिंक कलर पण छान दिसतो का? बाय. ए काना काना काय झालं रे? काय झालं तुला? किती वाजता उठलं का? 4ला उठला बा. 1 तास झाला का उठून? हे खेळणे आणले. खेळण्यांचा आणून तर काही उपयोग नाही आहे कानासाठी. तांबे वाढे हा त्याचे खेळणे काय माहिती का?
ग्लास तांबे भांडे भांडे हा? भंगार. हे कशाला आणल्या भंगार हे भंगार ए भंगार काय खेळतो रे भंगार ते भंगार ए भंगार तू त्या शेजारी ग्लास शेजारी हा. कोणते घेतो पाय ए भंगार भंगार काय खेळतो भंगार त्याला हात बी लावणार नाही त्या टिमल्याला अयो नको भाऊ खेळणी घ्यावा हं? ह्यो पाय कुठं चाल हा, वाचा पत्रिका वाचा वाचा कोणाचं लग्न आहे बघ रे दादू पाय रे दादू कोणाचं लग्न आहे ते तर अगोदरच फाडली पत्रिका कोणाचं आहे रे अय, 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 अय. ते लग्न आज नाही 5 असतील हा हा. कोणाचं आहे रे दादू ऐकतो ए दादू फायनली मी पेंटिंग इथं घरात लावून दिली समोर आमच्या हॉलमध्ये वरती माझ्या रूम मध्ये जागा नव्हती कशी दिसते मस्त मी जर कानाची पप्पी घेत असलो ना माझी मम्मी म्हणते त्याला खेळू दे आणि स्वतः मला तर लय आवडत बाई पप्पी घ्यायला मला तर लय आवडत गुगुडी बाई हा हा आटेप शब्द कुठून आला असेल चाल ना लवकर आटेप हे शुद्ध आलं मागून चालना लवकर पहिला हा शॉर्टकट होता आटे आटपवून घे लवकर आटपवणे हा शब्द आहे ऍक्च्युअल मध्ये मराठी शब्द आटपवणे जुने शब्द हे चालत आले त्याला आपण कसं केलं आटप लवकर प्राकृत मराठीतले शब्द हे सगळे आता पुणेरी मराठी भाषा शिकायची सगळ्याला नाला चल ना ग लवकर उठ ना आवर ना लवकर असं जी आपली खरंच आपल्याकडची भाषा लुप्त होत चालली आपले गावरान शब्द असले पाहिजे प्रत्येक बोली भाषेत बाबा कसे बोलताय कोडेस कोडेस म्हणजे भाजी कालवण वाहना कोबीचा कांदा कोबीचा कांदा वाहना मनहार सदरा बंडी बरं का कांद्याच्या कालवण न्यारी कांद्याच्या कालवण कांदवणी कांदवणी ही बाई काय म्हणते बाई का आपली बाई मोर. सोना म्हणूची आजी ते काय म्हणते बोंड बोंड हा भजनना बोंड म्हणतात म्हणजे हे जे बोली भाषेतले शब्द आहे आपले पण येतात घरी आपण बोलतो आपण बी बोलतो कधी कधी बोंड पण आमची शहरात भाषा गेलो का मग आम्ही तिकडे गेलो का काय करायचं कुठे जायचं नाकात गुणगुणायला लागतो आम्ही भाषेतला श आमचा थोडा जरा ठळक होऊन जातो काय करतोयस काळा माळा आमच्या सरांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं शाळेमध्ये मराठी भाषा अशी आहे ना की तिला तुम्ही जसं वळवलं तशी ओळख तशी वळते जसं वाकवलं तशी वागते मराठी भाषा एवढी डायनॅमिक आहे तिला जसा तुम्ही रंग देशाल आता इकडे गेलो ना आपण नाशिकमध्ये वेगळाच टोन आहे मराठी भाषेचा नगरला गेलं नगरी वेगळीच भाषा आहे बीडकडे गेलं तिकडे वेगळीच भाषा आहे पुन्हा पुण्याला तिकडे वेगळीच आहे मराठीचे रूप वेगळे हा म्हणजे इतके म्हणजे फ्लेवर्स आहे ना मराठी भाषेला आणि प्रत्येकाचा वेगळा विदर्भात गेलं तर वेगळीच आहे इकडे पोट्टे हो खानदेशात तर वेगळीच आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी मराठीच आहे पण तिचे शेड्स अलग आहे शेड्स अरे पहिल्या जुन्या लोकांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक 10 कोसाला भाषेचा आलाप बदलतो नाशिक मध्ये रे कोस. नाशिक मध्ये रे कोल्हापूर मध्ये की खानदेश मध्ये न असे असे आलाप बदलत राहत्या आणि ही तर वेगळीच भाषा आहे ही तर वेगळीच भाषा आहे ही नवीन इंग्रजी चला आता मला लय भूक लागली आहे माझी वाईफ बहुतेक हरभरे पिकवायला गेली त्याच्यातून आले का सॉरी पाय ए काका थँक्यू मी हिला फुटाने सांगितले होते मला वाटलं हरभरा पेरायला गेली काय आत्ताशी फुटाण्याचं टरफल काढून आणलं कांदा एकदम बारीक बारीक चिरला टोमॅटो बारीक चिरला आता बाई त्याला पुढं काय पाहिजे खरं खरं सांग तुला माझ्याकडून काय पाहिजे एवढी तू सेवा केली काहीच नाही. सुखी आहेस तू ए काका ए काका चल हे करून देऊ का ओ माय गॉड कर ना करत असतील तर कानाची मम्मी आणि काकी गेल्या आहेत चहा प्यायला तर म्हटलं चला कानाला एक एक घास आपण भरून तर पूर्ण वाटी खाऊन घेतली आणि ते कुठी किती शांततेत खाते बघा
नाही रे याच्या काकीकडे आणि मम्मीकडे दिलं ना याला इतका आरडाओरडा एक वाटी खाऊ घालता इतका आरडाओरडा पोरगं खातच नाही. इथं पप्पानी पूर्ण वाटी खाऊ घातली, पोराचा आवाज सुद्धा नाही, आरामात पोरगं खाते. वरून पोराच्या गळ्यात ते बांधत नाही वगैरे, त्यांचं लय नाटकं राहता, पोराच्या गळ्यात बांधता मग त्याच्यावरून ते पडत नाही त्याच्या खाली. आपलं बघा आरामात जेवण चालतं. याला म्हणतात ऍक्च्युअल पॅरेंटिंग ड्युटीज. आता एक हे बघा ही पूर्ण वाटी खाऊन झाली, हे बघा आता नेक्स्ट वाटी बरं का देतो मी पूर्णची पूर्ण खाऊ घालू. बघा खाऊन पण झालं कानाचं. गुड पप्पा गुड. पण तुमच्यासारखं नाही खाऊ घातलं का त्याला? तुम्ही किती एकदम काहीच एफर्टमध्ये नाही, तुम्ही एकदम आरामात खाऊ घालता त्याला. मला लई त्रास सहन करावा लागला त्याला खाऊ घालायला. तुम्ही एकट्या राहते ना. त्याला दोघं तुम्ही दोघं जण आरामात होतं तुमच्याकडून, मला एकट्याने लई टाईम लागला. उलट तुम्ही एकट्याने ते ना बरोबर खाऊन घेतलं, आमच्या येत नाही बघ कसं पाहतो. ए चल झालं. चल हट, पप्पाकडून पाहिजे त्याला जेवण. काय पोट भरलं लगे बडबड सुरू होते. आणि आज बहुतेक पावसाचं वातावरण झालंय. हे बघा पावसाचं वातावरण, असं वाटतं पाऊस येईल का ना. आपण पाऊस आला ना दोघं भिजू बरं का पावसामध्ये. आत्ताच मी रुटीन फिक्स केलंय, जर पाऊस आला आज तर मी आणि काना पावसात ओला होणार आहे बरं का. काना आजोबाची परमिशन काढायची बरं का, आपण आजोबाची परमिशन काढायची. काय करतोय तू? हे गुब्या काय करतोय? पूर्ण घरामध्ये चक्कर द्यायला शिकलाय आता पोरगा. अगोदर आहे ना फक्त एकाच रूम मध्ये राहायचा, आता पूर्ण घरात चक्कर मारतो. मजा वाटते आता त्याला. एक लेवल इन्क्रीजच होत चालली याची. कमी नाही. म्हणजे अगोदर आहे ना आता याला पायरी ओलांडता येत नव्हती, आता पायरी ओलांडायला लागला. आता ह्या रूम मधून ह्या रूम मध्ये यायला लागला. हे बघा आता हे काय आहे, फुटाण्याची पिशवी आहे, तिचं डिसेक्शन करतोय. संपलाय हे. मी काय करतो माहिती त्याला असं इथून उचलतो, इकडे घेतो, ह्या रूम मध्ये घेऊन येतो, इथं सोडून देतो परत. मग परत तिकडे जाईपर्यंत मला टाइम भेटतो. चाललं बघा बरं का तिकडं आता दुडू 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 चालतं. पटकन जातं बरं का एकदम, वाटणे बघत. कारण त्याला माहिती आहे ना तिकडं मज्जा आहे, मम्मा आहे. ये इकडे खेळायला जास्त गोष्टी एका रूम मध्ये कंटाळा. आला 2 मिनिटात. 2 मिनिटं पण लय झाले, 30 सेकंदात. या साहेब या. कुठे मम्मा? मम्मा शिकायला नाही दादूला. अरे बापले, कुठे चालले आता? फुटाण्याची पिशवी बघ, घाव विसरला नाही, फुटाण्याच्या पिशवीपर्यंत झाला परत. बनवते त्याच्यासाठी आज दाल खिचडी. ते प्रीमिक्स बनवून ठेवले ते का? हे बघ पिशवी तोंडात घालायची आता. हा मायक्रोप्लास्टिक जाईल ना तोंडामध्ये शेंबड्या. आता ही भांड 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 काय याच्या खाली? साबुदाणा. दादू नको नको नको, इकडे इकडे तू दुसरं देते. भांडे टाक खाली, धर. 2-4 भांडे टाक खाली. हे घे हे घे हे बाई. सगळे दरवाजे लावून घेतले, गरम नाही होणार मग काय होईल? खिडक्या पण लावली. कारण चोरांचा सुळसुळाट आहे आमच्याकडं. मॅडमनी सगळे दरवाजे पॅक करून घेतले. कप्पत घरात बसणे, शहाणपणा नाही करणे. आपण काय, आपण गरीब माणसं आहे, आपल्याकडे काय. हाणून मारून गेले काही नसल्यावर त्याची भीती लागली. तुमच्याकडे काही नाही खाटवले. मराठीमध्ये ब्लॉगिंग करणं लय इझी ग, लय इझी. तेच मी तुम्हाला सांगते, हिंदीमध्ये
हिंदीमध्ये मला लई मेहनत होती म्हणजे प्रत्येक गोष्ट काही पण झालं ना तुम्हाला ते Explain नाही करत. करावं लागतं. एक्सप्लेन पण करावं लागतं आणि मला शब्द पण सापडत नाही कधी कधी. मग ते जेवढं फील नाही होत, हा जेवढं कनेक्ट नाही वाटत. झाले तबलेश. ए कान्होजी काय करतोय तू? कानाला मोठं झालं ह्या व्हिडिओ बघायला मजा येईल का? हा, कसं खेळायचं काय करायचं. आपल्याला किती भारी वाटलं असतं जर आपले लहानपणीचे व्हिडिओ असते तर. चला मस्त जेवण वगैरे झालंय. आम्हाला आता 7 दिवस सप्ताह होता तर गावातून मस्त डब्बा यायचा, कीर्तन चालू राहायचं तिकडं, तोपर्यंत आमचं जेवण बिवण महाप्रसाद होऊन लागलं जायचं. डोळ्याला नको. पाहिलं ऐक ना, एक ग्लास मस्त दूध. जेव्हा कानाला वरती जायचं राहतं ना झोपायला, एक्साइटमेंट बघा त्याची. उडत जातो त्याला असं वाटतं आता वरती जायची वेळ झाली ना. तेव्हा कसं नाचतो. नीट धरा. दिवसभर खाली राहतो आणि झोपायच्या वेळेस वरती घेऊन जातो ना आम्ही त्याला असं वाटतं फायनली आम्ही वरती चाललोय. चल काय आनंद आहे. पाहिलं का त्याला किती आनंद होतो. ए काना पप्पा काय म्हणते पप्पा. काना किती आवाज करतो वरती जायचं वेळेस. त्याला लय मज्जा येते वरती जाऊन. का बरं असं करत असेल तो? काय नाही बोर होता असेल नाही तर वरती त्याला अशी एक्साइटमेंट होती ना, आपल्या रूम मध्ये तो एक तर फक्त झोपायलाच येतो वरती ना, त्याच्यामुळे दिवसभर वरती राहत नाही. मग त्याला मज्जा वाटते मग रात्री. त्यालाच वाटतं फायनली चला आता झोपायचा टाइम झालेला आहे. ए नॉडी चल झोपायचा टाइम झालेला आहे, जा झोपायला. कानाच्या झोळीमध्ये जाऊन झोप. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the